श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यावर्षी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून बाजीराव रस्त्यावरील नवमी प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळात कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी सौरव रायकर, यतीश रासने, तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला सकाळी 9 वाजता मंदिरामध्ये गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते गुढीपूजन करून गुढी उभारण्यात येणार आहे। संगीत महोत्सवाचं उद्घाटन रविवारी सायंकाळी 6:30 वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्यपदे व भक्तिगीते, लोकगीते, भारूड, चित्रपट गीतांसह बाबूजी आणि मी भाऊसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे। संगीत महोत्सवाचा प्रारंभ 30 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता प्रख्यात ड्रम वादक शिवमणी, पंडित रविचारी, रुना रिझवी शिवमणी व सहकाऱ्यांच्या पुष्पांजली या कार्यक्रमाने होणार आहे। संगीत महोत्सवात सोमवार 31 मार्च रोजी पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पंशीकर, मंजुषा पाटील व सहकाऱ्यांची शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यपद व भक्तिगीत संगीताची मैफल होणार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गुढीपाडव्यापासून 41व्या गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। 5 दिवसाचा हा संगीत महोत्सवाचा कार्यक्रम असणार आहे। सायंकाळी 7 ते 10 नवमी प्रशाला माध्यमिक बाजीराव रस्ते ह्या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे। 5 दिवस आपल्या पहिल्या दिवशी शिवमणी, रुना रिझवी व त्यांचे सहकारी यांची पुष्पांजलीचा कार्यक्रम असणार आहे। दुसऱ्या दिवशी पंडित शौनक अभिषेकी यांचा शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यपदाचा कार्यक्रम असणार आहे। तिसऱ्या दिवशी हर्ष विजय ईश्वर अंधारे व फोक आख्यान अशा थाट ह्या जुन्या नव्या खेळाचा कार्यक्रम असणार आहे। चौथ्या दिवशी श्रीधर फडके यांचा बाबूजी आणि मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि समारोप पंडित हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या गेली अनेक वर्ष पंडित हृदयनाथ मंगेशकरच या संगीत महोत्सवाचा समारोप करत असतात। या वर्षीसुद्धा समारोप त्यांच्या भाव सरगम या कार्यक्रमाने व त्यांच्या विशेष मुलाखतींनी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे।